लोकशाहीमध्ये सत्तेचा सर्वात मोठा अलंकार सत्ता नसतो तर उत्तरदायित्व असते। मंत्रिपद म्हणजे केवळ निर्णय घेण्याचा अधिकार नाही तर प्रत्येक निर्णयाचे परिणाम स्वीकारण्याची नैतिक तयारीही असते। पण आजच्या राजकारणात याच उत्तरदायित्वाचा सर्वाधिक तुटवडा जाणवू लागला आहे। शैक्षणिक प्रवेश आणि स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटना असोत, मणिपूरमधील दीर्घकाळ चाललेला हिंसाचार असो, पुलवामा सारख्या दहशतवादी हल्ल्यांनंतरचे प्रश्न असोत, रेल्वे अपघातांवरील चिंता असो किंवा रस्ते व पुलांच्या गुणवत्तेबाबत उपस्थित झालेले प्रश्न असो, प्रत्येक घटनेनंतर आश्वासनांची मालिका दिसते, मात्र नैतिक जबाबदारी स्वीकारण्याची उदाहरणे दुर्मिळ होत चालली आहेत। अनेक मुद्द्यांवर सरकारने आपली भूमिका आणि स्पष्टीकरण दिले आहे, तर विरोधकांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतले आहेत। परंतु या वादातून सामान्य नागरिकाला अपेक्षित असते ती पारदर्शक आणि विश्वासार्ह उत्तरे। लोकशाहीत जनतेने दिलेला कौल हा अमर्याद अधिकार नसून जबाबदारीची जाणीव असते। प्रत्येक मोठ्या घटनेनंतर चौकशी समित्या, अहवाल आणि निवेदने येतात, पण चुका नेमक्या कुणाच्या आणि त्याची राजकीय जबाबदारी कुणाची हा प्रश्न अनेकदा अनुत्तरितच राहतो। त्यामुळे जनतेच्या मनात संशय वाढतो आणि संस्थांवरील विश्वास कमी होतो। सजग नागरिक हा लोकशाहीचा सर्वात मोठा पहारेकरी असतो। प्रश्न विचारणे म्हणजे देशविरोध नव्हे, उलट लोकशाही मजबूत करण्याचा तो घटनात्मक मार्ग आहे। सरकार कोणतेही असो, त्याला जनतेसमोर जाब द्यावाच लागतो, कारण लोकशाहीमध्ये खुर्चीपेक्षा मोठा अधिकार जनतेचा असतो आणि पदापेक्षा मोठी जबाबदारी उत्तरदायित्वाची असते। जेव्हा सत्ताधारी याची जाणीव ठेवतात तेव्हा लोकशाही बळकट होते, आणि जेव्हा ती हरवते तेव्हा सत्तेची उंची वाढली तरी लोकांचा विश्वास कमी होत जातो। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।